हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता सकाळची वेळ आहे इथे आणि इथे मी आंघोळ वगैरे करून तयार झालेली आहे, फ्रेश झालेली आहे. आता पीठ पण मळलेलं आहे. भाजीची तयारी माझी सुरू आहे आणि यांची आंघोळ वगैरे त्यांची तयारी चालू आहे. मुलं अजून उठलेली नाही आहेत, आका पण उठलेल्या नाही आहेत आणि मी माझ्या सकाळच्या रुटीनसोबतच मी या माझ्या सकाळच्या रुटीनला सुरुवात केलेली, म्हणजे माझं जे आहे डेली रुटीन, तर ते तुमच्यासोबत सकाळचं दाखवणार आहे. त्यातच मला एक कमेंट आली होती की ताई, तुमचे आई वडील भाऊजे माझ्या बहिणी माझ्याकडे का येत नाहीत? तर ह्याचं पण उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देते. अगोदर पण मी दिलं होतं, पण आता नव्याने एक प्रश्न आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हाला ते उत्तर देते की का येत नाही माझ्याकडे. आता आई वडील हे खूप जवळचे व्यक्ती असतात आपल्या मुलीच्या म्हणा, मुलाच्या तर असतात, मुलीच्या पण खूप जवळच्या. लग्नानंतर तर एकदम असे जिव्हाळ्याचे होऊन जातात, कारण लग्नानंतर मुली सासरी आल्यानंतर आई वडिलांशिवाय बोलल्याशिवाय राहत नाही. माझं म्हणजे मी बघते स्वतः, माझ्या घरचे सुद्धा, माझ्या दोन्ही जावा रोज त्यांच्या दिवसातून 2-2, 3-3 वेळा फोन असतात. मला पण कोणी अडवलं नाही की तू फोन नको करू की काय नको करू, मला पण वाटतं करावंसं, पण मी ना माझ्या घरच्यांना 15-15 दिवस, तुम्हाला नवल वाटेल, तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुम्हाला खोटं वाटेल, पण 15-15 दिवस मी माझ्या आईवडिलांना फोन नाही करत. तर जाऊ दे, हे मी कारण काही सांगत नाही आता. पण माझ्या घरचे माझ्याकडं का येत नाही? आता लग्नानंतर आपल्याला वाटत असतं की नाही का, सगळ्यांनी आपल्या घरी यावं, बहिणींनी भावांनी. मी जेव्हापासून ब्लॉगिंग चालू केले, जेव्हापासून चॅनल चालू केले, 2 वर्ष झाले, की माझ्या घरचे माझ्याकडं आलेले तुम्हाला दिसले नसतील. कर्जतला म्हणा किंवा मुंबईला म्हणा, कुठे पण माझ्या घरचे आलेले नाही दिसत तुम्हाला व्हिडिओमध्ये. एकदा आले होते माझे पप्पा, पण तेव्हा पण ते लगेच जातात, आले तरी लगेच जातात आणि माझ्याकडे थांबत नाहीत. मला पण कुठेतरी ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. म्हणजे खूप जणींच्या असतील की जाऊन येऊन असते, मी माझ्या माहेरी जाते, कितीतरी दिवस राहते, पण ते इकडं माझ्याकडे येत नाही. त्याचं पण काहीतरी कारण असू शकते ना, आणि मला खूप दुःख वाटतं ह्या गोष्टीचं की ते येत नाहीत इकडं माझ्याकडे. ताईकडे जातात, माझ्या दुसऱ्या बहिणीकडे पण असतात, पण माझ्याकडे काय येत नाही. माझी मम्मी व्लॉगमध्ये मी तिकडं गेले तरच असतात, माझ्या बहिणी पण त्या येत नाहीत तिकडं. मला खूप दुःख वाटतं ह्या गोष्टीचं. आणि रुपालीचे म्हणा, प्रीतीचे म्हणा, तिचे घरचे येऊन जाऊन असतात, पण आमचं खूप वेगळं आहे. मला खूप कसं तरी वाटतं की ते येत नाहीत, कधीतरी फोन नसतो आणि नेहमी असा प्रश्न पडतो की ते का येत नाहीत माझ्याकडे, का येत नाहीत? यायला पाहिजे, राहायला पाहिजे. माहेरचं कुत्रं जरी आलं ना तरी माणसाला खूप प्यारं असतं की माझ्या माहेरचं आलं आहे. माहेरचं जरी कोण दुसरं आपण तिकडे गेल्यावर त्यांना बोलत नसलो आणि आपल्या इकडे जरी आले तरी आपल्याला अप्रूप वाटतं की हे माझं घर आहे, हे माझ्या माहेरचे माणसं आहेत, असं तसं वाटत असतं, पण ते येत नाहीत. मला खूप वाईट वाटतं. एकदा म्हणजे त्याला कारण पण तसंच आहे, 1-2दा म्हणजे नाही का आले होते, पण म्हणजे त्या घरच्यांच्या अशा स्वभावामुळे त्यांना ते म्हणजे नाही आवडत. माझ्या पप्पांचा वगैरे स्वभाव तुम्हाला माहीत असेल व्हिडिओमध्ये, ते कशा असतात. मम्मीचा वगैरे स्वभाव, त्यांचा स्वभाव पण तुम्हाला माहीत असेल. मग त्यांना या गोष्टी नाही आवडत इकडच्या लोकांच्या, माझ्या सासरकडच्या लोकांच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या नाही आवडत. माझ्या घरच्यांना पण माहिती आहे की म्हणजे माझ्या सासरच्या लोकांना पण माहिती आहे, माझ्या मिस्टरांना त्यांना पण माहिती आहे की काय गोष्टी आहेत त्या, आणि त्याच्यामुळे मग ते नाही येत जास्त, तर मीच जास्त जाते. मला बोलतात, मला घ्यायला यायचे अगोदर, ते म्हणजे लग्नाच्या नंतर जे असतं ना की नवऱ्याने बायकोला घेऊन जायचं असतं सासरवाडीला, जोडीने जायचं असतं आणि परत यायचं असतं, पण आमचं तसं झालंच नाही. मला कधीतरी म्हणजे अगोदर ना मला माझे घरचे घेऊन यायचे आणि सोडायचे पण, घेऊन येऊन सोडायचे, कारण घरचा आमच्या सासू सासऱ्यांचा नियमच असा असायचा की त्याला काम आहे, त्याला काही यायला जमायचं नाही. तुला जायचं असलं तुझ्या आईवडिलांना बोलव, तुझ्या भावाला बोलव आणि मग जा, असं असायचं. आणि त्यानंतर मग माझे घरचे माझे 7-8 वर्ष, लग्नानंतर 7-8 वर्ष मला घ्यायला सोडवायला यायचे. ह्यांना तो सुद्धा त्रास नव्हता की घ्यायला सोडायला जायचं, किंवा त्यांनी आणले म्हणलं आपण सोडायला पाहिजे, असं नाही. घ्यायला त्यांनीच यायचं आणि सोडायला पण त्यांनीच यायचं, माझ्या पप्पांनी त्यांनी. आणि त्यानंतर मग कधी राहणं वगैरे व्हायचं
लांबचा पल्ला असायचा मुंबई ते बारामती, त्याच्यामुळे एकाच दिवसात येऊन जाऊन व्हायचं नाही, खूप असं दमलेले व्हायचे. आणि कारण तेव्हा ना आमची 4 व्हीलर गाडी पण नव्हती. दादा आमचे बसनी यायचे किंवा रेल्वेने यायचे. पूर्ण दिवसच सकाळी जर बसले ना, रेल्वेने म्हटलं ना, सकाळी बसले ना 7 वाजता, संध्याकाळी पार 4-5 वाजता ते मुंबईला यायचे. आणि तिथून परत मग इकडे यायला परत टाईमपास व्हायचा, टाईम वेस्ट व्हायचा, एवढा वेळ लागायचा आणि परत जाणं व्हायचं नाही. मग दुसऱ्या दिवशीच मग ते त्या वेळची जी सिच्युएशन असायची ना, ती खूप म्हणजे ही असायची नाही का. एकाच घरात, म्हणजे आमचं तेव्हा घर छोटंसं होतं आणि एकाच घरात वरती खालती असायचं आणि भरपूर माणसं पण असायचे. मग तेव्हा दादा कधीतरी मला सोडायला यायचे, तेव्हा त्यांना कसं तरी वाटायचं नाही का, सगळे एकत्रच असं राहिल्यासारखं छोटंसं घर. आणि मग नंतर त्यांनी गाडी घेतली आणि मग कधी सोडवायला जरी आले ना, तरी एका दिवसात माघारी रिटर्न जायचे. आणि मग नंतर ना मागच्या 1-2 वर्षामध्ये बघा असं काहीतरी सिच्युएशन झाली होती, ज्यामुळे मी व्हिडिओ पण टाकला होता की असं आहे. मग तेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं की नाही दादा, तुम्ही यायचं नाही आतापासून, माझ्या घरामध्ये अजिबात नाही यायचं. तर कळत न कळत जे अपमान असतात ना, ते एका मुलीला कधी सहन नाही होणार. बापाचा अपमान एक मुलगी कधीच सहन नाही करू शकत. असं नाही मी म्हणत की त्यांनी मुद्दामून केलं, पण कळत न कळत जे असतात ना, तर ते मला कुठेतरी वाईट वाटलं होतं. आणि तेव्हा मी म्हटलं होतं की दादा, तुम्ही नाही यायचं, आतापासून मीच येत जाईल तिकडं आणि तुम्ही नका येत जाऊ. आणि म्हणजे त्यांना सांगितलं होतं. तर तेव्हापासून मग त्यांचं येणं थोडंसं कमी आणि नंतर बंद झालं. आणि ह्या गोष्टीचं मला कुठेतरी खूप वाईट वाटतं. मला पण वाटतं की सगळ्यांना वाटत असतं, म्हणजे आपले माहेर आणि आपले सासर ह्यांच्या दोन्हीमधलं जो रिलेशन आहे ते खूप चांगलं असावं, हेल्दी असावं. पण असं नाही झालं. तर अगोदर सगळे यायचे, पण अगोदर चांगलं वातावरण वगैरे असायचं घरातलं. पण आता नंतर ते काळानुसार ते बदलत गेलं. आणि त्याच्यामुळं मग मी पण ठरवलं की नाही, माझ्या आईवडिलांनी इकडे यायचं नाही. मग तेव्हापासून माझे आईवडील इकडं म्हणजे मुंबईला पण येत नाहीत आणि कर्जतला पण येत नाही. तसं जर काही कार्यक्रम पण नाही अजून निघाला. रुपालीच्या लग्नाला आले होते एकदा आणि त्याच्यानंतर मग ते काही जास्त आले नाही. माझी मम्मी तर किती वर्ष झालं असेल, रुपालीच्या लग्नाला तेवढी आली होती, त्यानंतर माझी मम्मीसुद्धा आली नाही. आणि एकदा आली होती, म्हणजे माझे चुलत सासरे आणि आजोबा सासरे जेव्हा वारले होते ना, तेव्हा आले होते आणि लगेच गेले होते, राहिले नव्हते. शिंद्याला आले होते ते पण. आणि एकदा मी व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं, माझी मम्मी वगैरे आली होती जेव्हा माझी आजी सासू वारली होती, चुलत आजी सासू वारली होती, तेव्हा त्यांच्या 10व्याला आले होते आणि माझ्यासोबत आले होते. कारण ते म्हणतात ना की सुखात नाही गेलं तरी चालेल, पण दुःखात नक्की जावं. तर तेव्हा आले होते. तर आता मी पण वाट बघते जेव्हा लवकर यावं माझ्या घरच्यांनी माझ्याकडे. आता मी वेगळे झाले, तर आता काही एवढं काही हे नाही आहे, संबंध नाही आहे. पण मागच्या घरी पण ते आले नव्हते, जेव्हा आम्ही तिकडचं घरी एकत्र होतो तेव्हा नव्हते आले. आणि आम्ही इकडच्या घरी आता वेगळं झालो आहे आणि इकडं सेपरेट झाल्यानंतर इकडं पण नाही आले. तर आता बघू कधी येत आहेत ते. आणि आता लवकरच आपलं काही कार्यक्रम असला तर नक्कीच बोलू त्यांना. तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि माझं काम पण आता झालेलं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.